हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकार, दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु झेंडूजी महाराज, सद्गुरु मुकुंद महाराज की, सद्गुरु सखाराम महाराज की, सब संतन की, सोमेश्वर भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि, मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणि विनायकौ। जन्मादस्येतोऽन्वयादितरते चार्थेष्वभिज्ञस्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया। तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्यकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां, वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा, सद्यो हृद्यवृद्धतेऽत्र कृतभिः शुश्रूषभिस्तक्षणात्। निगमकल्पतरुर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं, पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं, द्वैपायनो विरहकातराजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदुस्तं, सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी, आद्यत्रे जननी देवांचे, मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या। शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा। आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनासी, नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा। तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा, नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा। जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता। अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चाहं यदेतश्च योगशिष्ये तस्वस्म्यं। ऋतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमहं। यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न चेष्वहम्। एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रवर्तते यत्र रजस्तमयोतमयोः, सत्वं च मिश्रं न च कालविक्रमः। न यत्र माया किमुता परे हरे, रनुव्रता यत्र सुरासुरार्चिताः। जालोकांची निजस्थिती, शुद्ध सत्वजनवर्णिती। रजतममिश्रित गती, जालोका प्रति असेना। नवलते लोकीचा ठसा, बाल्यतरुणा तारुण्यवृद्धदशा।
नाही ते तती निवयसा, क्षय आहे कैसा हे निजे। न ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र अशा समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं चालू असलेली ही चतुश्लोकी भागवताची सेवा आणि यामध्ये तपाने प्राप्त होणारा ब्रह्मांडाच्या पलीकडचा परंतु मायेच्या आवरणांतर्गत मायातीत असणारा असा जो दिव्य लोक भगवंताने अनन्य भक्ती तपसाधना करणाऱ्या भक्ताकरता भगवान शंकरांनी कैलास निर्माण केला आणि भगवान महाविष्णूंनी वैकुंठ निर्माण केला। जेव्हा महाप्रलय होतो त्यावेळेस ब्रह्मांडाचं संपूर्ण प्रलय होऊन जातो, सर्व पाण्यामध्ये बुडून जातो, परंतु कैलास आणि वैकुंठ हे या दोन धामाचा कधी नाश होत नाही आणि ते धाम भगवान शंकराचं कैलास धाम आहे, कैलास याला म्हटलं जातं, आणि वैकुंठ भगवंताचं आहे। आणि इथं निष्काम निजनिष्ठेनं परमात्म्याचं भजन करणारे जे आहेत ते या लोकाला प्राप्त होतात आणि त्या वैकुंठाचं वर्णन शुकाचार्य राजा परीक्षिताला 5 श्लोकामध्ये करून सांगणार आहेत। अशी काल प्रतिज्ञा शुकाचार्यांनी सांगितली। तोची वैकुंठ लोक 5 श्लोकी श्री सुख वर्णितसे आत्यंतिक ऐके त्यक्तोद्यक त्यक्तोदक परीक्षिती। राजा परीक्षिताला शुकाचार्य 5 श्लोकातून सांगणार आहे म्हणतात। त्यामध्ये या श्लोकामध्ये आता त्या वैकुंठाचं काय वर्णन आहे, तो वैकुंठ कशा पद्धतीचा आहे याचा विचार नाथ महाराज सांगताहेत। शुकाचार्य सांगतात प्रवर्तते यत्र रजस तमसय तमस्तयोः स्वत्वं च मिश्रन् न च काल विक्रमः न यत्र माया किमुता परिहरिः अनुव्रता यत्र सुरसुरार्चिताः। शुकाचार्य सांगितलं राजा या श्लोकाचा अन्वय पाहत असताना यत्र रजहा च तमहा तयोः मिश्रम सत्वं न प्रवर्तते च काल विक्रमाः न यत्र माया न उत उपरे किम यत्र सुरासुरार्चिताः हरेः अनुरुताः। अशा प्रकारचा अन्वय याचा आहे। यत्र रजः म्हणजे या ज्यामध्ये यत्र रजः ज्यामध्ये जेथे रजोगुण च तमः तमोगुण व आणि च तमोगुणः तमः म्हणजे तमोगुण तयोः मिश्रम सत्वम न किंवा या दोघांचा मिश्रण असणारा जो सत्वगुण ज्यात आहे जो सत्वगुण आहे ज्यात आहे असा सत्वगुण सुद्धा जेथे राहत नाही तत्र काय आहे यत्र कालविक्रमः न त्या दोघांचे विसरण नाही त्यात असा जो आहे तत्र माया न उतः अपरे किम त्या ठिकाणी माया नाही तर दुसरं काय असणार आहे। माया उत किम उपरे किम दुसरं मायाच जर तिथं नाही तर दुसरे काय तिथं राहणार आहे। तर त्यातल्या त्यात पुन्हा तत्र यत्र सुरार्चितः हरेः अनुरुतः ज्या ठिकाणी देव आणि दैत्य असुरः अर्चितः यांनी पूजन केलेले जे आहेत हरेः
अनुव्रतः भगवंताचं व्रत धारण करणारे जे आहेत ते त्या ठिकाणचा भगवंताचा व्रताचा स्वीकार ज्यांनी केलेला आहे असेच लोक भक्त तेथे राहतात. अशा प्रकारचा विचार या श्लोकाचा अर्थ, याचा अन्वय आपण थोडक्यात अर्थ पाहला. थोडक्यात जर आपण याचा विचार करायचा झाला तर भगवान शुकाचार्य म्हणतात की राजा परीक्षिता, त्या भगवंताच्या लोकामध्ये रजगुण आणि तमोगुण यांचा वारा सुद्धा तिथं टेकत नाही. रजगुण आणि तमगुणाचा वारा सुद्धा तिथपर्यंत जाऊ शकत नाही. फार काय, या रजगुण आणि तमगुणांचं मिश्रण असणारा जो सत्वगुण आहे तो सत्वगुणही तिथं नाही. मग इतर सत्वगुण तिथं नाही. मग त्या ठिकाणी काळाची सुद्धा सत्ता, काल हा विक्रम हा, त्या कालाचा सुद्धा पराक्रम तिथं चालत नाही. फार काय, उपाधी असणारी माया, उपाधी सोडून माया सुद्धा तिथं काय, मायेचे सुद्धा अस्तित्व, माया किमता पुरे उतपुरे, तिथं मायेचं सुद्धा चालत नाही. मायेची उपाधी कुठून, मायेचं सुद्धा अस्तित्व ज्या लोकांमध्ये नाही तिथं बाकीचं दुसरं उपाध्या काय सापडणार आहे? मायाच नाही तर मायाजन्य उपाध्या दुसऱ्या तिथं काय सापडणार आहे? तर नाही. भगवंताचा त्या लोकांमध्ये भगवंताचा व्रतधारी जो आहे, व्रताचा अंगीकार ज्यानं केलेला आहे, तो असा जो आहे तो भगवंताचा भक्त मात्र तिथं राहतो. दुसऱ्याला तिथं तिकीट मिळत नाही. आणि या भक्तांची थोरवी अशी आहे की त्या ठिकाणी सुरा असुरा हा अर्चिता, म्हणजे देव आणि दैत्य या दोघांनी सुद्धा ज्यांचं पूजन केलेलं आहे, कोणाचं? जे भगवंताचं व्रत धारण केलेलं आहे अशांचं, आणि असे त्या वैकुंठामध्ये राहतात, असा श्लोकाचा अर्थ आहे. असा आपण याच्यानुसार शब्दशः अर्थ नाथ महाराज त्याचा अर्थ आणि भावार्थ सांगतात. हरी ज्या लोकाची निज स्थिती शुद्ध सत्व जनवर नीती रजतम मिश्रित गती ज्या लोका प्रती असेना. नाथ महाराज म्हणतात, राजा, ज्या लोकाची निज स्थिती, म्हणजे त्या लोकाची, कोण्या लोकाची? आता वैकुंठ लोकाची. त्या वैकुंठ लोकाची स्थिती कशी असते? शुद्ध सत्वजन वर्तती. त्या लोकामध्ये नुसता सत्वगुण नाही तर शुद्ध सत्वगुण, की ज्या सत्वगुणामध्ये रज आणि तम मिश्रित नाही, रजगुणाचा अंश नाही, तमोगुणाचा अंश नाही, असा शुद्ध सत्वगुण जो आहे, ते शुद्ध सत्वगुणाचं वर्तन करणारे, अंगीकार केलेले जे आहेत ते वर्तती त्या लोका रजतम मिश्रित गती ज्या लोकाप्रती असेना. तमगुणात राहून साधना करणाऱ्यांना तिथं प्रवेश नाही, रजोगुणी साधना करणाऱ्यांना सुद्धा तिथं प्रवेश नाही. कारण त्या तिथं राहत नाही, तिथपर्यंत तेच पोहोचू शकत नाही. ज्या लोकाप्रती असेना, त्या लोकांमध्ये रजसत्वगुण पाहायला सापडत नाही. सत्वगुणा शुद्ध सत्वगुणाने आचरण करणारे त्या लोकात पाहायला सापडतात. आता नाथ महाराज म्हणतात, त्या लोकाचा नवलाव काय? त्या नवलत्या लोकीचा ठसा बाल्य तारुण्य वृद्धावस्था नाही तेथे तिन्ही वसत वयसा क्षय आहे कैसा हे निजे. नाथ महाराज म्हणतात की बाबा, या सत्य लोकामध्ये, या वैकुंठ लोकामध्ये त्या लोकीचा ठसा, म्हणजे त्या लोकाची प्रसिद्धी
अशा पद्धतीची आहे. लोकांवर छाप त्या लोकाची अशी पडलेली आहे शास्त्रा पुराणातून ही बाल्य तारुण्य वृद्धावस्था वृद्ध दशा, म्हणजे तिथं कोणी लहान नाही, वयान बाल्यावस्था नाही, तिथं तारुण्यावस्था नाही, तिथं वृद्धावस्था नाही. मग या अवस्था कोणाच्या आहे? ह्या सर्व अवस्था शरीराच्या आहे. आणि तिथं गेल्यानंतर देह दिव्य होतो आणि दिव्य देह झाल्यामुळे तिथं जन्मच नाही. ज्या देहाचा जन्म झाला त्या देहाला बाल्यत्व आहे, त्याच देहाला तारुण्य आहे, त्याच देहाला वृद्ध काळ आहे. परंतु वैकुंठामध्ये ह्या तिन्ही अवस्था आपल्याला पाहायला सापडत नाही. नाही तेथ तिन्ही वयसा क्षय आहे कैसा हे का जाणणे निजे. तिथं क्षय म्हणजे समाप्त होणारा नाश कसा आहे हा तिथं माहितीच नाही. म्हणजे पर्यायाने तिथं स्वरूप अविनाश स्वरूप आहे, अक्षय स्वरूप तिथं अक्षय देह दिव्य देह तिथं प्राप्त झालेला असतो. क्षय कैसा तेथे निजे. क्षय नाही तर टीबी बी नाही. टीबी म्हणजेच काय? क्षय म्हणजे क्षय सुद्धा तिथं क्षय रोगही नाही आणि क्षय शब्दाचा अर्थ नाश, तो नाश सुद्धा नाही. तुम्ही पहा, बाल्य अवस्था आली, बाल्य अवस्थेतून तारुण्यामध्ये पदार्पण झालं की बाल्य अवस्थेचा काय होतो? क्षय होतो. आणि तारुण्य अवस्थेतून वृद्धापकाळाला जरत्व आलं, म्हातारपण आलं की तारुण्याचा काय झाला? क्षय झाला. हो, हे शरीर क्षणाक्षणाला नसत जाते. ज्ञानोबारांनी सांगितले तैसेच याची स्थिती नासत जाय क्षणाक्षणा प्रती. एका क्षणाक्षणाला या देहामध्ये बदल घडतात, नाश होत जातो, परंतु आपल्या लक्षात येत नाही. कशामुळे? वेगातिशय, अतिशय वेगात याच्यामध्ये बदल होत असल्यामुळे काय बदल झाला हा लवकर आपल्याला पाहायला सापडत नाही, लवकर दिसत नाही. जसं गंगेवर काही लोक आंघोळ करायला गेले की काही विचारतात, नंतर येणारी माणसं विचारतात का हो झाली आंघोळ? ते म्हणतात हो. कुठं? इथंच, याच पाण्यात. त्याच पाण्यात झालेली असते काय? अरे बाबा, तो म्हणतो याच पाण्यात. त्या पाण्यात आंघोळ केलेली जागा ती असली तरी त्याने ज्या पाण्यात आंघोळ केली ते पाणी किती लांब वाहून गेलेला आहे हे सांगता येत नाही. तसा याच्यामध्ये बदल, परंतु वाटते काय? पाणी तेच आहे. तसं हो, आपण लहानपणी ते भिंगरीचे खेळ खेळायचो, गिरक्या भिंगऱ्या, आणि ती भिंगरी अशी फिरवली की फिरवल्यानंतर ती एवढी फिरत होती, गोल फिरत होती का फिरता फिरता असं वाटत असे ते भिंगरी कशी आहे? उभी आहे. ओ भोवरे खेळले आहे ना? भोवरे असा भोवरा फेकला की तो असा फिरायचा, नुसता असं वाटायचा की भोवरा कसा आहे? स्थिर उभा आहे. परंतु अतिशय वेगात फिरत होता. फिरत असताना सुद्धा कसा वाटत असला? स्थिर. तसा या देहामध्ये मृत्यू लोकामध्ये क्षणाक्षणाला बदल होत राहतो. बाल्यावस्थेतून तारुण्य, तारुण्यातून वृद्धावस्था, वृद्धावस्थेतून मृत्यू, आणि असं येत असं हे चालूच राहते. हा बदल मात्र तिथं अशा प्रकारचा क्षय, तिथं जर वृद्धावस्था, ज्या बाल्यावस्था नाही, तारुण्य नाही, म्हातारपण नाही, तर मग तिथं क्षय राहणार आहे का? तिथं क्षयाचं तर तिथं कोण कसा क्षय असतो, नाश कसा असतो ह्या तिथल्या लोकांना माहिती सुद्धा नाही. जसा सूर्याला अंधार माहिती नाही तसा वैकुंठातल्या लोकांना नाश माहिती नाही. कारण हरितैसे हरीचे दास. परमात्मा जसा आहे तसे परमात्म्याचे भक्त आहेत. भगवंत जसा अविनाश आहे तसा परमात्मा सुद्धा अविनाश आहे. कारण त्याचं भजन केल्यानंतर परमात्मा कसा करतो? त्याच्यासारखं करतो. ज्ञानोबा सांगतात बाप रकुमा देवी वरू विठ्ठलाचे भेटी आपुले स्वसाठी करोनी ठेला. ज्ञानोबा सांगतात त्या परमात्म्याच्या भेटीला गेलो, त्या परमात्म्याने मला त्याच्यासारखंच करून टाकलं.
म्हणजे तो परमात्मा कसा आहे? अविनाश आहे. आणि अविनाश असल्यामुळे अविनाश करी आपोलिया ऐसे लावी मना पीसे गोविंदाचे. तर परमात्मा आपल्या स्वरूपासारखं आपणा सारिखे करीतीत आणि संतांचं आहे. बालक्रीडेमध्ये परमात्म्याचं वरून तुकोबराय करतात की परमात्मा त्याला आपणासारखं करून ठेवतो. आपुले पदी बैसविले, ज्ञानोबराय म्हणतात आपुले पदी बैसविले भक्ता दिले वरदान कृपा कटाक्ष न्याहाळिले. आपुले पदी बैसविले बाप रखुमादेवीवर विठ्ठले भक्ता दिदले वरदान. आपल्यासारखं म्हणजे तो परमात्मा अविनाश आहे, क्षयरहित आहे आणि तसा तो परमात्मा आपल्या भक्ताला करून ठेवतो. म्हणून तिथं क्षय कैसा ही निनिजे, तिथल्या लोकांना नाश माहिती नाही. तेथे पुन्हा काय सांगतात? तेथे समूळ माया नाही मा कली विक्रम कौगमी कैसा ते ठाई मोह लोभादी द्वेष पाही मायेच्या ठाई वर्तते. महात्मा म्हणतात जेथे समूळ माया नाही, माया तिथं मुळासगत उठलेली आहे, मायेचं तिथं काय अस्तित्वच नाही. माया म्हणाला सुद्धा माया नाही, अशी माया तिथं नाही. मग जर तिथं मायाच नाही तर मायाजन्य असणारा जो कलिकल हा आहे, तो मायेचा कलीचा प्रवाह तिथं दिसणार आहे का? नाही. मग हे दिसते कुठं? नाथ महाराज म्हणतात मोह लोभादी द्वेष पाही मायेच्या ठाई वर्तती. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व जिथं जिथं माया आहे तिथं तिथं मोह आहे, जिथं जिथं माया आहे तिथं तिथं लोभ आहे आणि जिथं जिथं माया आहे तिथं द्वेष आहे. आणि अधिक माया लोभ द्वेषाधिक सर्व विकार या मायाजन्य प्रांतात आहे. मायेच्या पलीकडं असणारा वैकुंठ लोक तिथं ह्या गोष्टी नाही. तुम्ही पहा सत्य लोकात सुद्धा द्वेष मत्सर आहे, तिथं सत्य मूर्तरूप आहे. वेद 4 वेद सुद्धा मूर्ती म्हणताय, पण आणि स्वर्ग लोकात एकामेकाचा मत्सर आहे, एकामेकाच्या ह्यात तिथं सुद्धा स्पर्धा आहेत सत्य याच्यामध्ये स्वर्ग लोकामध्ये, परंतु वैकुंठ लोकामध्ये नाही. आपल्यामध्ये तर बोलायचं कामच नाही. मृत्यू लोकामध्ये तर तिथे त्याची सत्ता आहे, एकेकाला असं मोह माणसाला एवढा मोह आहे की माणसाला TV सुद्धा गावात किती मोठ्या महाराजचं कीर्तन असू द्या, किती विद्वान महाराजचं कीर्तन असू द्या, परंतु TV जर चालू असली ना तर TVचं तोंड सोडा असं वाटत नाही. एवढा मोह. मुलांचा किती मोह असतो, एवढा मोह. मुलाचा मोह नाही, मुलांच्या मुलाचा मोह. का हो येता नाही महाराज? आलो असतो, पण काय आहे हे नातू आमच्या गळ्यात पडले ना, नातांना आम्हाला सांभाळावं लागतं. म्हणजे काय आहे हा नातवंडाचा काय आहे मोह आहे. म्हणजे एवढा मोह याच्यामध्ये सापडतो, पाहायला सापडतो. कारण आपण मायेने गुंतलेला आहे. आणि मोहिनी ही मायेची काय आहे शक्ती आहे. मोहन करणारी, संमोहन करणे ही मायेची एक शक्ती आहे आणि ती लोकांना हमखास मोहामध्ये अडकवते. लोभ, किती लोभ आहे माणसाला. ओ ज्याला 10 रुपये मिळाले त्याला वाटतं आपल्याला 100 मिळाले. बरं 100 मिळाले तर शांत आहे का? समाधान आहे काय? तो म्हणते मला 1000 मिळायला पाहिजे, याच्यावर एक पूज्य शून्य मिळायला पाहिजे. 1000वर 1000 ज्याला मिळाले त्याला तरी समाधान असायला पाहिजे. तो म्हणते 1000वर एक शून्य मिळायला पाहिजे. किती झाले? तुम्ही गणित करत राहा. 10,000. तो म्हणते पुन्हा त्याच्यावर एक शून्य मिळायला पाहिजे. मग संख्या वाढतच जाते. किती शून्य ठेवले म्हणजे समाधान होईल? समाधानच नाही. जसा झरा आहे, झऱ्यातलं किती पाणी काढलं म्हणजे झरा आटेल? झरा आटतो नाही. तसा मोहानं कितीही प्राप्त झालं
तरी आपल्याला कितीही संपत्ती प्राप्त झाली तरी ते पुन्हा 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 मिळावी वाटते. ज्ञानोबरांनी बहार केली. ज्ञानोबरा म्हणतात असोन इंद्राची संपत्ती तृप्ती नाही ज्याचे चेती. इंद्राची संपत्ती असली तरीही सुद्धा त्याच्या मनामध्ये समाधान राहत नाही. एका माणसाला योगायोगानं मेरू पर्वत भेटला, दिसला. हा मेरू पर्वतापर्यंत गेला योगायोगाने. आणि मेरू पर्वत कशाचा आहे? पूर्ण सुवर्णाचा आहे. सोन्याचा, सुवर्णाचा म्हणजे सोन्याचा, पिवळा तो पर्वत आहे. हे सोनं सर्व हा पर्वत तुमच्या मालकीचा आहे. जेवढा न्यायचा असला तेवढा न्या. तो म्हणला पर्वत एवढा मोठा तर आहे, हा न्यायचा कसा? अरे काय मूर्ख मनुष्य आहे. मेरू पर्वत तुला भेटला, हा सोन्याचा आहे, काढणं टोपलं भर आणि विकून येणं बाजारात, ट्रक घे आणि वाहत बैस किती सोनं. म्हणजे त्याला त्यातलं मिळालं तर ते जे मिळालं ते सुद्धा एवढं सोनं मिळून सुद्धा खर्च करावंसं वाटत नाही आणि पुन्हा मिळावं असं वाटत होतं. म्हणजे ना मेरू हाता आल्या. हे ज्ञानोबा म्हणतात की तो मेरू पर्वत जरी हातात आला तरी एखाद्या ओळगा ना म्हणे. त्याला म्हणतं ते सुद्धा म्हणते आता मेरू पर्वत सुद्धा अजून असलं तर चालते तुझं डोंबलं. एवढा मेरू पर्वत भेटला तरी अजून पाहिजे. हा प्रकार कशाचा आहे? लाभात लोभ प्रवर्तते. एवढा लोभ हा कोणाला आहे? हा माया, ज्याच्यावर मायाजन्य देशात आहे परंतु वैकुंठात नाही. द्वेष पावला पावलाला द्वेष करतात. ओ द्वेष कोणाचा करतात? की जिथं आपला जिथं द्वित्व आहे तिथं इथं अद्वैतच आहे ना. वैकुंठ लोकामध्ये संपूर्ण अद्वैत, मायाच नाही, अज्ञानच नाही, तिथे द्वैताचा याचा संबंधच येत नाही. हे सर्व मायेच्या प्रांतात चालतं. वैकुंठ लोकामध्ये कोणाला कशाचा मोह नाही, कोणाला लोभ नाही, तर कोणाला त्याचा द्वेष नाही. आणि म्हणून त्या वैकुंठातून जगाच्या कल्याणाकरता आलेले जे साधू महात्मे आहेत त्यांच्या ठिकाणी मुळातच त्या वैकुंठातून आलेले असल्यामुळे ते संस्कार, ते स्वरूप त्यांचं असल्यामुळे इथं आल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे आपल्याला काम, क्रोधाधिक विकार, मोह, लोभ, द्वेषाधिक विकार पाहायला सापडत नाही. मंबाजी गोसाव्याने तुकोबरायांना काट्यांच्या काठीने मारलं. किती द्वेष करायला पाहिजे? नुसता एक अपशब्द बोलला तर माणसं म्हणतात पाहून घेईल आणि प्रतिशोध घेण्याचा प्रयत्न करतात, द्वेष करतात त्याचा. आणि मंबाजी बुवांना मारलं, मंबाजी बुवांनी मारलं तर तुकोबाराय किती द्वेष करायला पाहिजे? परंतु नाही, कारण मायेच्या पलीकडच्या लोकातले आहेत. आपण मायाजन्य पहिल्या लोकातले आहे, त्याच्यामुळे आपल्या ठिकाणी हे सापडतात. परंतु वैकुंठ लोकामध्ये ह्या गोष्टी सापडत नाही. नाथ महाराज पुढे वैकुंठाचं वर्णन करतात. उगमी वाकडी लागे नेटे, तेने नद नदी पूर लोढे, तेवी माया विषय संगृष्टे, चढणी नेटे पाटे मोहाद दशा. उगमी वाकडी लागे नेटे, नदीच्या रूपकातून माणसाच्या मोहाचं वर्णन, या मायेचं वर्णन नाथ महाराज करतात. काय दृष्टांत दिला नाथ महाराजांनी. उगमी वाकडी लागे नेटे म्हणजे नदीचा किंवा एखाद्या नदाचा, म्हणजे मोठी नदी, नदी आणि मोठी नदी, या नदीचा उगम होत असताना जिथून उगम होतं ना तिथून अशी ती वाकडी टेकडी, नाहीतरी नदी वाकडी टेकडी चालते, ती वाकडी टेकडे तिडके असे चालत असताना जिथून उगम होते तिथून किती असते ते? अगदी करंगळीसारखी धार. जिथून नदी उगम पावते तिथून कशी असते? करंगळीची झाड. आणि मोठी नेटानं वाकडी टेकडी चालत जाते. ती मोठी नेट म्हणजे मोठ्या अट्टहासाने सायासाने थोडा थोडा मार्ग काढत थोडं पुढे चालत जाते. तेने नदी पूर लोंढे. पण तेच उगम झालेली नदी पहिले करंगळीसारखी होते, नंतर बोटासारखी होते, नंतर अंगठ्यासारखी होते,
मनगटासारखे होते, दंडासारखे होते, माणसं बुडतील अशी धार पुढे, आणि मग गावं बुडवून घेऊन जाण्याची एवढे लोंढे, नदीचे लोंढे पुढे ती वाढत जाते. तोच तेवी माया विषय संगोष्टे, चढणी नेटे पाटे, मोहादी दशा. त्याप्रमाणे ही माया काय करते, लहान असताना थोडक्या याच्यामध्ये थोड्यात विषयाचं सेवन करता करता विषय संगष्टे म्हणजे विषयाच्या संगतीने त्या विषयाचा मोह निर्माण करते. आणि तो असा मोह निर्माण करते, सुरुवातला थोडासा मोह करतो. ती लहानपणी आम्ही कीर्तनात एक गोष्ट ऐकली होती. जुने कीर्तनकार वन्य कीर्तनामध्ये आम्ही आळंदीला जायच्या अगोदर मोह हा कसा माणसाचा वाढत जातो आणि कसा पुढे मोठं रूप धारण करतो आणि एकदा माणसाचा नाश होतो. मोहात नाशच आहे विकारामध्ये ही माया. तर तो दृष्टांत सांगितला होता. एक मनुष्य संसाराला वैतागला, त्याला संसारामधला दोष दिसला म्हणा, काही झालं, त्याला कंटाळा आला आणि वैतागून तो घर सोडलं आणि गेल्यानंतर योगानं त्याला एका गुरुकडे राहायचा योग आला, संन्यासी बनला. आता संन्यासी बनला, मग संन्यासी बनल्यानंतर गुरुने सांगितलं संन्यास झाल्यानंतर 12 वर्ष त्याने तीर्थयात्रा करावी आणि 12 वर्षानंतर जी जन्मभूमी आहे त्या जन्मभूमीचं आणि मातृभूमीचं आणि मातेचं जननी जन्मभूमी स्वर्गादपी गरीयसी प्रभू रामचंद्रांनी सुद्धा सांगितलं. म्हणून जननीचं आणि जन्मभूमीचं दर्शन संन्याशाने 12 वर्षातून एकदा घ्यावं. तू 12 वर्षे तीर्थयात्रा कर आणि जन्मभूमीला जाऊन तुझ्या आईचं दर्शन घेऊन ये. म्हणून हा गेला, आता संन्यासी झाला. 12 वर्षे तिकडे बराचसा बदल झाला. आला जन्मभूमीमध्ये. गावातल्या लोकांनी, त्याच्या वर्गमित्रांनी, यांनी, गावातल्या अनेक लोकांनी त्याला ओळखलं. अरे आता आपल्या गावातला पांडू. लगेच ओळखलं. संन्यासी बाबा झाले. दुसरा म्हणलं पांडू म्हणायचं नाही, आता स्वामीजी म्हणायचं. स्वामीजी झाले. असे करता करता तो लोकांपासून संपर्कात, गुरुचा मारा उपदेश घेतला, संपर्कात राहायचं नाही, वैराग्य प्राप्त झालेलं. आणि अशा प्रकारे तो गावाच्या बाहेर एका जंगलामध्ये तिथून काही अंतरावर डोंगरातच मग राहायला लागला. गावाच्या जवळ आता तीर्थयात्रा झालेल्या होत्या सर्व, पण मग गावाच्या जवळ डोंगर होतं, त्या डोंगरामध्ये राहायला लागला. आता डोंगरात राहता काय झालं, गावातली मित्रमंडळी यायची, या गावातली, त्या गावाची, आसपासची मंडळी यायची. मग आता संन्यासी बुवा आपल्याच गावातले आहे. मग संन्यासी बुवांना सांगितलं, बुवा महाराज पैसे, हम पैसे को छोते नाही. हां ठीक आहे, हे मधुकरी नाही, मधुकरी सुद्धा नाही. मग म्हणले बुवा असं करा, तुम्ही आमच्याजवळचं काही घेऊ नका, ही जी गाय आहे ना, एक गाय देतो तुम्हाला. श्रीमंत माणसाने सांगितलं, आपले संन्यासी बाबा आहे, हिला गाय, संन्यासी बाबांना गाय द्या, तुम्ही दूध पीत जा या गाईचं दूध. ती गाय दिली बा, चांगली झालं. आता ती गाय घेतली. आता गाय घेतल्यानंतर गंमत काय झालं, त्या गाईचं दूध, आता एकटा संन्यासी, गाय चांगल्या प्रतीचं दूध देणारी, एका टाईमला 4-4 लिटर, निदान सांगायला काय, गावरान गाय 1-1.5 वर जास्त सहसा देत नाही, 4-4, 5-5 लिटर दूध द्यायला लागली व ती गाय. पुन्हा संन्याशाची गाय, संन्याशाकडे, तिला चरायला काय कमी, चरायला बी भरपूर, आणि त्याच्यामुळे ती 4-4 लिटर दूध द्यायला लागली. आता संन्यासी बाबा एकटा पिऊन किती पेणार, 1 ना 2 लिटर, मग शिल्लक राहायचं. मग त्या दुधाचं काय करायचं, त्या दुधाकरता याच्याकरता मग एक मांजर पाळली, त्या मांजरला द्यायचं. आता ती मांजर झाली मजबूत, पुढे गाय आटली. आता ते उंदर मांजर, आता त्या मांजर पूर्ण, आता असं ते गायचं दूध वाढलं, पुन्हा गाय व्याली, तिचं गायचं दूध काढायला. आता पुढच्या वेळेस त्याने सांगितलं, मांजरचं झालं, उंदराचं झालं, सर्व झालं, आपण थोडं पुढून सुरू केली गोष्ट. त्यांनी पार लांबून, मी मुद्दाम मधातून सुरू करून गेले, पण तुम्ही मांजर दाखवली म्हणून ती मांजर आली मधात. तर असं दुधाचं, आता ते दूध शिल्लक राहते, काय करणार. मग हे दुधाचं काय, महाराज दही करून खात जा ना. दही कसं करतात कोणाला माहिती,
मग दही करायला विरजन लावायला आता सांगूच का विरजन लावायला महाराज तुमचं बाई पाहिजे. बाई तिथं आश्रमात राहायला लागली. आश्रमात राहता राहता बाई बुवा झालं, शुभमंगल करून द्यावं लागलं. आता पुढं वाढवत नाही, पुढं अजून लांबेल एवढं. म्हणजे ज्याला नुसते याच्यासाठी एवढं लाभलं. मोह कशाचा मोह? दुधाच्या यानं गायचा मोह वाढला, गायच्या यानं बाईचा मोह वाढला, गायीच्या मोहाने मुलाचा मोह, मुलाच्या मोहानं सुनीचा मोह, सुनीच्या मोहानं मुलाच्या मोहानं पुन्हा नातवंडाचा मोह वाढतच चाललं. हे कधलं संपणार आहे? हे चालूच राहणार आहे. ये रे माझ्या मागल्या असा मोह. म्हणजे हा मोह असा सतत विषयाच्या संगतीनं वाढत जातो. एकदा विषय सेवन केला की पुन्हा 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 सेवन करा असं वाटतो. ते आपल्याकडं हरभरे, चवळीच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, हे उकडून भुईमुगाच्या शेंगा हे उकडून खायचे. त्या मोसममध्ये ते खाल्ल्या की ती एक खाल्ली की असं वाटते, पहिल्यांदा इच्छाच नसते, एक खाल्ली की असं वाटते पुन्हा खावं पुन्हा खावं. एक टोपलं संपून जातं तरी वाटतं पुन्हा खावं. असं याचा मोह तो वाढत जातो. तसे विषय कोणताही असो, हा मी एक रसनेचा विषय सांगितला, कुठलाही विषय असो तो विषय पुन्हा पुन्हा वाढायचा लागतो. कशी नदी सुरुवातला जशी थोडी थोडी असते, पण पुढे याच्याला जात असताना मोठा पुरानं वाहत जाते. त्याप्रमाणे हे विषय सुद्धा, ही मोहाची दशा सुद्धा अशीच आहे. थोड्या पहिल्यांदा सुरुवातीला थोडा मोह असतो, तो वाढत जातो. परंतु नाथ महाराज सांगतात, जेथ उगम नाही मायेचा, तेथे राग द्वेषे ठाव कैसा, परमानंदे पूर्ण साचा, हरिप्रियांचा समूह नांदे. नाथ महाराज सांगतात की जेथ मायेचा उगम नाही, जिथं मायाच नाही, तेथ रागद्वेष कैसा, तिथं राग द्वेषच नाही. आता इथं काय प्रिंटिंग दोष आहे की काय आहे? इथं शब्द आहे राग दशे, परंतु राग द्वेष शब्द असावा याच्यामध्ये असं वाटतोय. राग दशे जर असा इथला जे अक्षर उमटलेले आहेत, राग दशे ठाव कैसा असं जर म्हटलं तर प्रीती मायाच नाही तिथं, तर तिथं प्रेम कोणाची काय याच्यात असणार आहे. परंतु प्रेम शब्द तिथं प्रीती आसक्ती या अर्थाने राग शब्द जर घेतला तर ते तिथं जमत नाही. पण राग द्वेष म्हणजे प्रीती आणि द्वेष तिथं निर्माण होत नाही मनामध्ये. आणि तिथं कारण परमानंदे पूर्ण साचा, हरिप्रियांचा समूह नांदे. त्या ठिकाणी ज्यांना परिपूर्ण अशा प्रकारचा परमानंद प्राप्त झालेला आहे, जे ज्ञानगंगे नहाले, पूर्णता जेवोनी धाले. ज्ञानवरांचा पूर्णपणे आनंद ज्यांना प्राप्त झालेला आहे, त्यांना ते परमानंदाचे जीवन प्राप्त झालेलं असलेले अशा लोकांचा, हरिप्रियांचा म्हणजे भगवंतांना जे प्रिय झालेले आहे असा हरिप्रिय शब्दाचा अर्थ घ्या. किंवा ज्यांना हरी परमात्मा प्रिय आहे, परमात्मा प्रिय आहे. किती प्रिय आहे, किती आवडत आहे देव? आवडे ज्या हरी अंतरापासून आवडतो. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, त्यांचा आवडता देव. अखंडित प्रेम भाव किती आवडतो? बहु आवडसी जीवापासूनिया, कानडिया विठो तुझी आनवाही नगा देवराया. बहु आवडसी जीवापासूनिया, जीवापेक्षाही परमात्मा आवडतो. ज्ञानोबारांनी सांगितलं, तुझं वाचूनी केशवा अनून आवडे, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. तुझं वाचूनी केशवा अनून आवडे. परमात्म्याशिवाय त्यांना एक अणू सुद्धा आवडत नाही. अणू म्हणजे काय याचा विचार आपण केला म्हणजे परमा संसारातलं काहीच आवडत नाही. नावडे जन धन माता पिता, तुकोबराय म्हणतात त्यांना काहीच आवडत नाही. तुका विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, नावडे जन धन माता पिता.
एक परमात्मा एक विषय तो सकळांचा हरी, त्याचे आवडीने आवडी इतरी, अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. ओ एक विषय तो सकळांचा हरी, सकळ परमात्मा त्यांचा एक विषय आहे आणि मग त्याच्या आवडीने इतरावर आवडी आहे. परंतु मुख्य आवडणारा कोण आहे? परमात्मा. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले. तो परमात्मा आवडतो, एवढा आवडतो की त्याच्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. म्हणजे हरिप्रियांचा आणि असा परमात्मा ज्यांना आवडतो ते काय एक आहेत का? समूहचे समूह, गटचे गटच असे तिथं जणू यात्राच हरिप्रियांची भरलेली आहे. असे तिथं हरिप्रिय, भगवंत प्रिय असणारे, भगवंताची आवड असणारे तिथं समूहासमूहाने तिथं राहतात. नाथ महाराज सांगतात, भक्ती प्रतापे जे आथिले, या लागी ते दैत्य देव दैत्य पूजिले, माया मोहातीत झाले अढळ बैसले वैकुंठी. नाथ महाराज म्हणतात की हे भक्ती प्रतापे जे आथिले, भक्तीच्या प्रतापाने म्हणजे भक्तीच्या प्रभावाने, सामर्थ्याने काय झाले? आथिले म्हणजे त्यांना भक्तीचं काय झाले? प्राप्त झाले. भक्ती प्रतापे आथिले म्हणजे भक्ती त्यांना भक्तीने त्यांना एवढं प्रभावित केलं, भक्तीच्या एवढे आचार गेले. या लागी ते देव दैत्य पूजिले, भक्तीमुळे त्यांचं जीवन ओथंबून गेलं. जीवनामध्ये भक्तीच आहे, भक्ती व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. तुकोबारायांचं जीवन पाहणं हो. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. ओ ध्यानात तेच आहे, मनात तेच आहे आणि सर्व जागृती स्वप्ना सुषुप्तीमध्ये तिन्ही अवस्थे चायचे असते. 9व्या अध्यायामध्ये सततम कीर्तयंता, हा म्हणजे सतत भगवंताचं काय करतात? कीर्तन करतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. उदंड भगवंताची कथा गातात, भगवंताचं नामस्मरण करतात. रात्रीन कळे दिवस न कळे अंगी खेळे, दैवत हे दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. अशी भगवंताची भक्ती चालू आहे रातभर दिवस. क्षणाक्षणाला तुकोबाराय म्हणतात, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सदा, सदा नाम घोष. सदा शब्दाचा अर्थ काय आहे? सदा म्हणजे काय? नेहमी म्हणजे वारंवार, वारंवार म्हणजे सतत, सतत म्हणजे घडी घडीला, घडी घडी म्हणजे सांगा वारंवार, अजून क्षणाक्षणा, क्षणाक्षणाला, अजून हे जेवढे शब्द आहे समानार्थी आहे. परंतु यातला आमचे गुरुवर्य रमेश महाराज सांगतात यातला भाव वेगळाच आहे. हे सगळे समानार्थी शब्द आहे सदा शब्दाचे, परंतु यातला जो भावार्थ आहे हा वेगळा आहे. तो तुकोबाला सांगतात, माणसाच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती निर्माण हो, सुखाची परिस्थिती असो वा दुःखाची परिस्थिती असो, प्रतिकूल परिस्थिती असो वा अनुकूल परिस्थिती असो, संपत्ती असो वा विपत्ती असो, परमात्म्याचं प्रत्येक घडी म्हणजे सुखावस्थेमध्ये जे नामस्मरण जे उल्हासाने चालू आहे, तेच विपत्तीमध्ये सुद्धा त्याच उल्हासाने आणि त्याच उद्रेकाने, त्याच आनंदाने, आस्थेने, श्रद्धेने नामस्मरण चालू ठेवणे. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा,
तुकया मुखा विठ्ठल, याला म्हणतात सदा. म्हणजे दुःखामध्ये सुद्धा परमात्म्याचं स्मरण आपलं उलट आहे. आपण दुःखाची घडी आली का देवाचं नामस्मरण करतो. दुःख में सुमिरन सब करे, सुख में ना करे कोय. कबीर महाराज म्हणतात दुःखामध्ये सर्व देवाचं भजन करतात, परंतु सुखामध्ये कोणी करत नाही. सुख में सुमिरन करे, सुख दुःख काय का होय. कबीर महाराज म्हणतात, कबीर याच्यामध्ये ते सांगतात, एक मनुष्य एवढा नास्तिक, खूप नास्तिक, म्हणजे देवाचं त्याचं वावडच समजा, त्याला देवाचं अजिबात चालत, टाळ वाजले तर त्याचं डोकं उठत होतं. भजन कीर्तन नुसता शब्द त्यानं ऐकला, भजन कीर्तन नाही, नुसता शब्द ऐकला तर त्याचं डोकं उठत होता, त्याच्या डोक्यात तिडीक उठत होती. एवढा मोठा विरुद्ध तटस्थ राहणारा मनुष्य. पण काय झालं की आता मंडळींना काही कामं नसले की सर्व मित्रमंडळी बसतात आणि गप्पा एका ठिकाणी बसले म्हणजे गप्पा काय चालतात, तत्वज्ञानाच्या, माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, भक्त भजन कसे करतात, हा विषय चालतो काय. नाही, भूताच्या, चोराच्या, सापाच्या ह्याच गोष्टी चालतात. त्या दिवशी गोष्ट चालली बुवा यायची भूतायची, अमुक ठिकाणी भूत आहे, अमुक ठिकाणी भूत आहे, असं तसं. गंमत अशी आहे, माणसाची देवापेक्षा या भूतांवर लवकर विश्वास बसतो. अशी गोष्टी ऐकल्या. आणि त्यामध्ये गोष्ट झाली, आपल्या गावाची म्हसनवटी आहे ना, या स्मशानभूमीजवळ स्मशानभूमीत भूत राहतात आणि अनेक लोकांना अनुभवाला लागला. अशी गोष्ट त्यांना ऐकली. तो म्हणे आता ठरलं, नास्तिक होता पण भित्राही तेवढाच होता, आता स्मशानभूमीजून जाणे नाही. रात्रीच्या दिवशी गंमत अशी झाली, 2 दिवसानं अमावस्या. नेमकं अमावस्येच्या दिवशी याचं लहान पोरगं आजारी पडलं. आणि आजारी पडल्यानंतर आता त्याला तर नेणं, गावात डॉक्टर नाही, तालुक्याच्या शेजारच्या गावामध्ये नेणं, आणि नेमका रस्ता कुठून होता, स्मशानभूमीजवळ. आता नेल्याशिवाय जमत नाही. आता घाबरलोय, परंतु न्यावं लागणार आहे. मग काय करायचं, घेतलं ब पोरग्याला पाठीवर आणि चाललं. अंधार किट, रात्री अमावस्येचे दिवस, रातकिडे किडकिड करताय. याची तर गाव घरून निघताना टटर करायला लागले. आणि जशी स्मशानभूमीत होती तसा पुन्हा हा घाबरायला. पण यानं ते ऐकलं होतं की देवाचं नाव घेतलं की भूत पडून जातात. याला तसं त्याची ॲलर्जी होती, पण मग आता भूत येणार आली यायला नको म्हणून ते लांबूनच, स्मशानभूमी अजून लांबच आहे, हा लांबूनच होतो. राम 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 कुठपर्यंत पुढच्या गावाची लाईट दिसत नाही तोपर्यंत. पुढच्या गावाची लाईट दिसले आणि हा म्हणला आता राम गेला, याचा गंगाराम नाचायला लागला. म्हणजे जोपर्यंत दुःखाची घडी आहे, जोपर्यंत प्रतिकूल अवस्था आहे, तोपर्यंत राम राम. जुने लोक आपल्याकडे म्हणतात, अंगाला आला ताप तर देवा तू माझा बाप, आणि गेला अंगाचा ताप तर मी देवाच्या बापाचा बाप. अशी माणसाची असते, हे असते. म्हणजे दुःखामध्ये माणसाचं स्मरण करतो, देवाचं स्मरण करतो, सुखात करत नाही. परंतु सुख दुःखामध्ये सतत ज्यांचं भगवंताचं स्मरण आहे, रात्रंदिवस क्षणाक्षणाला प्रतिकूल अनुकूल परिस्थितीत आणि प्रतिकूल परिस्थितीत दोन्ही परिस्थितीमध्ये ज्यांचं भजन झालेलं आहे आणि ज्यांची अवस्था भजनामध्ये एक क्षणभर सुद्धा आत्मारामश्च मुनयो त्या आत्माराम परमात्म्यामध्ये एक क्षणभर सुद्धा त्याच्यापासून निमिषार्धम न तिष्ठती, ते एक क्षणभर सुद्धा आपल्या स्वस्वरूपापासून अनुसंधानापासून दूर जात नाही. अशी ज्यांची अवस्था, असं नित्याचं भजन ज्यांचं घडलेलं आहे, आणि असा भजन करणारा हा सर्व लोकांमध्ये पूज्य होतो, सर्व लोकांमध्ये. मग त्याला आपला परका नसतो. मित्रेचे तथा मानाप मानयो शीतोष्ण सुख दुःखेषु, अशी त्याची अवस्था झालेली असते. त्याला सर्व मित्र असतात, सर्व सारखे असतात, त्याला शत्रू नसतो.
कोणी नसतो. मग असा भजन करणारा मनुष्य, पूर्ण अवस्थेला पोहोचलेला, भगवंताचं चिंतन करणारा, तो दैत्यांकडे गेला, देवांकडे गेला तरी त्याला सन्मानच मिळतो, आणि दैत्यांकडे गेला तरी त्याला सन्मानच मिळतो. अहो, काही काही लोक असे आहेत, पुढारी असे आहेत, कोण्याही पक्षात जाऊ द्या त्याला सन्मानानं स्वीकारायला तयार आहे. कारण त्यांचं वागणं, त्यांचा आचार, त्यांचा विचार, तसं त्यांचं कार्य तसं असतं. तसे हे भगवत भक्त कोणीकडे जाऊ द्या, स्वर्गात गेले तरी मान आहे, आणि याच्या दुष्टांकडे गेले तरी, और नारद महर्षी स्वर्गात गेले, इंद्राच्या दरबारात गेले तरी तिथं हार घालून सत्कारच आहे. या महर्षी आहे सत्कार. आणि हिरण्यकश्यपू कडे गेले तर तिथं सुद्धा सत्कार. ओ द्वारकेत गेले तरी त्याचा सत्कार आहे, जरासंधाकडे गेले तरी सत्कारच आहे, पांडवांकडे गेले तरी सत्कार आहे, आणि हस्तिनापुरात गेले तरी सत्कारच आहे. म्हणजे कुठेही जरी गेले तरीही भक्ताला मान पावतो. असे दैत्य, देव आणि दैत्यांनी ज्यांची पूजा केलेली आहे, जाये तिकडे पावे मान, तुकोबराय म्हणतात, त्यांचा मानच आहे. आणि असे देव दैत्यांनी ज्यांना पूजलेलं आहे आणि माया मोहातीत झाले, तुका सुद्धा त्यांच्या जो काही चालू शकला आहे, अशा प्रकारचं जीवन ज्याचं पूर्ण झालेलं आहे, मायातीत झालेला आहे, ते लोक तिथं काय करतात, अढळ बैसले वैकुंठी, ते त्या वैकुंठामध्ये कायमचे वैकुंठामध्ये राहिलेले आहेत. त्यांचे प्लॉट नुसती बुकिंग नाही तर पक्के प्लॉट बांधलेले आहे, त्यांच्या नावेच ते प्लॉट झालेले आहे. आता तिथून ते बाहेर निघणार नाही. देव आणि नाथ महाराज म्हणतात, देवाची माया रिद्धी सिद्धी, दैत्यांची माया विघ्नी बाधी, भक्तांना डळतीच दृढ बुद्धी, जिनोनी उपाधी पूज्य झाले. देव दैत्यांमध्ये का पूज्य झाले, याचं कारण भक्तीचा आनंद प्राप्त झाल्यामुळे, भक्तीचा लाभ त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. यम लब्ध्वाच्या परमलाभम मन्यतेनाधिकम तसाहा, अशा प्रकारचा लाभ त्याच्या जीवनात झाला. तुका म्हणे आता लाभ नाही, या परता, अशा परता सारखी गत असा लाभ त्यांना प्राप्त झालेला असल्यामुळे देवाची जी माया आहे ती रिद्धी सिद्धी आहे. परंतु रिद्धी सिद्धी, तुकोबरांचा रिद्धी सिद्धी हे तुझे भांडवल, आमासी ते फल भक्ती पुढे. परमात्म्याला सांगतात, देवा रिद्धी सिद्धी हे तुझं भांडवल आहे, देवी देवतांचं आहे, आम्हाला ते नको, कारण सिद्धीला विपिसे कोणतया पुसे. आम्हाला लौकिकही ऐश्वर्य नको आणि पारलौकिकही नको, आम्हाला कुठलंच ऐश्वर्य नको, रिद्धी नको आणि सिद्धी नको. रिद्धी सिद्धी त्यांना गरज नाही. रिद्धी सिद्धी त्यांच्या घरी काय म्हणतात तर पाणी भरण्यासाठी त्यांच्याकडे हात जोडून, रिद्धी सिद्धीद्वारी कर जोडोनी तिष्ठती, हात जोडून म्हणतात, महाराज आमचा अंगीकार करा. परंतु हे रिद्धी सिद्धीचा स्वीकार करत नाही, देवाच्या मायेला रिद्धी सिद्धीला भुलत नाही, आणि दैत्यांची जी माया सतत विघ्न करणारी आहे तिला भीत नाही. कारण त्या मायेपेक्षा दैत्यांची जी माया विघ्न करणारी आहे त्याच्यापेक्षा मोठा कडिकाळ विघ्न करणारा त्याला सुद्धा यांनी आटोक्यात आणलेला आहे, त्याची सुद्धा भीती नाही. तुका म्हणे काळ आता कळू न शके बळ, त्या काळाची सुद्धा भीती त्यांच्या जीवनामध्ये नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट. देवाच्या मायेची सुद्धा त्या विघ्न सुद्धा त्यांना बाधू शकत नाही. आणि मग भक्त न ढळतीच दृढ बुद्धी, त्यांना विघ्न आलं का, याचा अर्थ असा आहे, अनुकूल काळ झाला तर हर्षित होत नाही, आणि प्रतिकूल काळ आला नाही हर्षामर्ष भयोद्वेगैर, अशा प्रकारची अवस्था त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली असते. त्या आपल्या निश्चयापासून ढळत नाही. काही हो, आपला केलेला जो निर्णय, हाची नेम माझा न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या, परमात्म्याच्या शेजारी बसल्यामुळे आता हालणं नाही, हालो नाही, चालू नाही, सैरा वैरा
लो नये, काहीच बोलायचं नाही, हालायचं नाही, काय नाही, काही बोलायचं काहीच नाही, काय फक्त स्थिर राहायचं. म्हणजे दृढ विचार भजनाचा, भक्तीचा जो नामचिंतनाचा विचार मनामध्ये केलेला आहे. असे बळे धरिला सायासे, देव तीही बळे धरिला सायासे, करोनिया नाश उपाधीचा स्वये जनार्दन तेची झाले. पूर्वपक्ष धातू धिक्कारिले, जन स्वये जनार्दन तेची झाले. परमात्म स्वरूपच होऊन गेले ना, वैकुंठ स्वरूपच होऊन कुठंच लागली नाही. उपाधीचा टिकून राहिले नाही, ती उपाधी जिंकले आणि उपाधीचा त्याग केला आणि त्याच्यामुळे पूज्य झाले. जोपर्यंत मनुष्य लिगाळात आहे ना, तोपर्यंत मनुष्याला कोणी मानत नाही. हा आपल्यासारखाच साधू आहे, महाराज काय आपल्यासारखेच आहे, आणि काय महाराजचे एवढं हे मानायचे. परंतु एखादा जर विरक्तवान असेल ना, तर त्या विरक्तवानाची पूज्यता, विरक्तवानाविषयीचा भाव, श्रद्धावान व संन्यासी लोकांविषयीचा भाव माणसाच्या मनात सहज राहतो की नाही. काय तर तो विरक्तासारखा याच्यामध्ये राहतो. म्हणजे त्याने उपाधीचा काय केलेला आहे, जो उपाधीचा त्याग करतो त्याच्याविषयीचा पूज्य भाव निर्माण होतो आणि ते पूज्य उपाधी ज्यांनी जिंकलेले आहे ते पूज्य झालेले आहे. आणि शोधित सत्व सत्वसा, शोधित सत्व अतिसात्विके, जे हरिभक्त हरि प्रेमाधिके, जे झाले श्री हरी सारिके, त्याचे स्वरूप सुखे सुख सांगे. महाराज याचे सांगतात, नाथ महाराज म्हणतात, शोधित सत्व अतिसात्विके, त्यांनी सत्व गुण जे आहे तो अतिशय सात्विक वृत्तीने, शुद्ध सात्विक वृत्तीने सत्वगुणाला शोध घेऊन त्याचा त्याप्रमाणे आचरण करत, जे हरिभक्त हरिप्रेमाधिके, म्हणजे जे हरिभक्त झालेले आहेत. हरिभक्त म्हणजे हरीचे भक्त. आणि ते भक्त कशाला म्हणतात, जो कधीच हरीपासून विभक्त होत नाही त्याला भक्त म्हणतात. आम्ही भक्त म्हणवून घेतो. भक्त म्हणवून घेणं वेगळं आणि भक्त असणं वेगळं. पतिव्रता म्हणवून घेणं वेगळं, पतिव्रता असणं वेगळं. सेवक म्हणवून घेणं वेगळं आणि सेवक असणं वेगळं. शिष्य म्हणवून घेणं वेगळं आणि शिष्य असणं वेगळं. म्हणवणं आणि असणं यात महद अंतर आहे. तसं आपण हरिभक्त म्हणून घेतो, परंतु भक्त हे हरिप्रेमाधिके. किती प्रेम आहे, किती प्रेम आहे परमात्म्याविषयीचं. आपण मगाशी म्हणून गेलो आपण प्रमाण, की जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भेवा. एवढं प्रेम परमात्म्यावर असतं की त्यांना परमात्म्याशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. परमात्मा एक त्यांचा विषय असतो. परमात्म्याशिवाय त्यांच्या जीवनामध्ये दुसरं, परमात्म्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या जीवनामध्ये कोणालाच प्राधान्य नसतं. वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, नाही अनिक प्रमाण, तन धन तृण जन, तन धन तृण जन. त्याच्या जीवनामध्ये ज्या लोकांना मान्य एवढं प्राधान्य नसतं. लोकांना म्हणजे याच्यामध्ये प्रतिष्ठा आली. लोक प्रतिष्ठेकरता किती धावपळ करतात, परंतु कोणी मान करावा म्हणून भजन कीर्तन असतं नाही. फक्त देवाची आचाळे आळवावे देवा, ओस देह भावा पाडोनिया, कोणी सुखे निंदोत हे जन. तुकोबरा म्हणतात लोकांनी खुशाल निंदा करावी, मान करावा असं आहे काय? हो फार काय. तुकोबरा म्हणतात भजन करायचं असेल तर याच्यासाठी माना मान गोवी, येथे गुंडोनी ठेवावे, येथे गुंडोनी ठेवावे. मानाची अपेक्षा करून भजन करू नये. अपमानाची याच्यात अपमान करत नाही आणि मानाची अपेक्षा ठेवली का अपमानाची पचवायची सुद्धा तयारी ठेवलीच पाहिजे. तर असं आहे. म्हणून तुकोबरा नाथ महाराज सांगतात की यांच्या अंतकरणामध्ये एवढं प्रेम आहे, ते फक्त देवाविषयीचं प्रेम आहे. अखंड जया तुझी प्रीती. कशी प्रीती आहे? अखंड अविरत तैल धारावत मधुसूदन सरस्वतींनी
भक्त या भक्तीच्या धारेला, भक्तीची आवडी, याच्या भक्तीचं स्वरूप सांगत असताना तैल धारावत, तेलाच्या धारेसारखी अखंड धार, गंगौघा, गंगा ओघा, असा गंगौघा म्हणजे गंगेचा ओघ जसा अखंड चालतो तसा अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण, असं अखंड त्या परमात्म्याविषयीचं प्रेम त्यांच्या अंतकरणामध्ये उफाळून आलेलं असतं. किती प्रेम, किती प्रेम. याच्यासाठी फक्त एकच उदाहरण नारद महर्षी सांगतात. सा तू अस्मिन परम प्रेम रूपा, भक्तीचं स्वरूप सांगतात. सा तू अस्मिन परम प्रेम रूपा, कामनारहित गुणरहित सूक्ष्मतरम अनुभव रूपम, अशा प्रकारचं जे आहे असं ते जो सुख आहे, नारद महर्षीने सुंदर वर्णन भक्ती सूत्रामध्ये केलेलं आहे. अशी भक्ती, प्रेमाचं आधिक्य. आणि नारद महर्षीनं सांगितलं महाराज असं उदाहरण, यथाव्रज गोपिकानाम, गोपिकांचं अशा वर्णन होतं की त्या गोपिकांचं प्रेम खूप परमात्म्यावर होतं. आणि अशा प्रेमाने, अशा प्रेमाधिके, हरिप्रेमाधिके जे झाले हरीचे सारिके, त्या प्रेमाने, भक्तीने ते परमात्म्यासारखे प्राप्त झाले, परमात्मा स्वरूपच होऊन गेले, त्यांना परमात्माचंच स्वरूप प्राप्त. चतुर्भुज नर होनी ठेले, हरिपाठामध्ये ज्ञानोबरायांनी सांगितलं की नाही, हरिपाठ केला, भगवंताचं नामचिंतन केलं तर चतुर्भुज स्वरूप म्हणजे परमात्मा स्वरूपता प्राप्त होते. नाथ महाराज म्हणतात, शोधिती सत्वाचं अतिसात्विके, जे हरिभक्त प्रेमाधिके, जे जहाले श्री हरी सारिके, त्याचे स्वरूपे शुक सांगे. का हो, हरी सारखे झाले. हरी कसा आहे ती सांगा आता. हे हरी बाबा नाही, तो परमात्मा. हरी कसा आहे, हरी कसा आहे ते जर विचारत असाल तर शुकाचार्य सांगतात, पण आज नाही, आजची वेळ संपली. ते हरी सारखे परमात्मा संत झाले, भजन करणारे होतात. ते कसे होतात, हरी कसा आहे त्याचं उत्तर उद्याच्या प्रवचनात, उद्याच्या ठरलेल्या 8 ते 9 या वेळेमध्ये आजची वेळ आपली संपलेली आहे. आणि म्हणून झालेली सेवा, आजची सेवा आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी, ईश्वराच्या चरणी समर्पित करून आजच्या सेवेला आपण विसावत आहोत. ज्ञानोबा तुकोबाचं, आईसाहेब मुक्ताईंचं भजन करून आपण उद्या भगवंताचं स्वरूप कसं आहे, हरी कसं आहे आणि हरीसारखे ते हरीचे दास कसे झाले याचा विचार विस्ताराने शुकाचार्यांच्या भाषेत, नाथ महाराजांच्या भाषेत उद्या करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 ओ श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. मुक्ताबाई मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई,
ब्रह्मचित्कला मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई जगत्र जननी मुक्ताबाई जगत्र जननी मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई दासाठाव द्यावा पायी दासाढाव द्यावा पायी मुक्ताबाई 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 पुंडरी वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु झेंडूजी महाराज सद्गुरु मुकुंद महाराज की सद्गुरु सखाराम महाराज सब संत तना की जय सोमेश्वर भगवान की